घरातून आम्हाला 50-60 अशा भाकरी चवडे बांधून द्यायची, त्याच्यावर चटणी घालून द्यायची आणि तिथे उतरल्यानंतर का नाही आम्ही तिथे गेल्यानंतर ती अर्धी भाकरी आम्हाला वाटून यायची आणि तेवढ्या अर्ध्या भाकरी आम्ही माघारी यायचो. परत गुलालाचा जो रंग बघितला का नाही, आनंद बघितला असं वर पोहून यायचं. बैल पुढे चालला की आम्हाला वाटायचं आम्ही शिवा चाललोय असं त्या चालत होतो आम्ही. आमच्या नावानं आम्हाला कोण ओळखत नव्हतं, शिवाच्या नावानं आम्हाला ओळखायची, गावाच्या नावानं म्हणायची, भुंड्याच्या नावानं ओळखायची आम्हाला. शिवा शंकर पळत होते त्यावेळेला. शंकर लय मोठं नाव. आणि शिवा म्हणजे बालमाचाच भाव आहे. बलमा म्हणजे शिवाचा भाव आहे. तुम्हाला कसं सांगायचं, आम्ही याच्याही पूर्वी शिवाच्याही अगोदरची पण दोन्ही वासरं आम्हीच घेतलेली होती, तीही या क्षेत्रात आम्ही पळवून बघितलेली होती. तुम्ही म्हणला ना हा प्रश्न की यांच्यापासून काय मिळतंय, तर मग आमचं त्याला उत्तर असं आहे की आपण त्या माऊलींच्याकडे ऐकलं बघा की जनावर ही खिलार आपल्या दावणीला असलं यांच्यापासून कमी पण काही पडत नाही. आज आम्ही व्यवसाय संदर्भात आम्ही बाहेर आहे पण आम्हाला कमी काय नाही. मग इथं एकाची 4, 4ची 10 झाली पण कमी काही पडत नाही. खरं सुख समाधान ह्याच्यातच आहे. आम्हाला जर तिथं काय एखादं टेन्शन वगैरे झालं तर आम्हाला इकडलं एखादा व्हिडिओ म्हणा शर्यतीचा हे आम्हाला ते एक आम्हाला समाधान वाटतं. आमचं तिथलं टेन्शन आम्ही एकदम रिलॅक्स होऊन जातो. एका मिनिटात आम्ही एकदम त्याचं म्हणजे हिवून जातो म्हणा की मैदानात असले आपली बैल ही म्हणा बघितली तरी पण ती एक आनंद वेगळाच आनंद आहे. मस्त आपल्याला ती हिवत नाही पण ती एक आनंद वेगळाच आहे. मस्त आम्ही म्हटलं आता बास करायचं कमी करा पण ते आमच्यानं काही झालं नाही. आता खर्चून गेलो म्हणजे आम्ही 1-2 आता कमी करून यायचं माघार म्हणून गेलो पण येताना 2 घेऊन आलो एक्स्ट्रा इकडे. आणखी आम्हाला शिकवलं ही एवढंच शिकवलं या ब्रीडिंग क्षेत्रात आपण जातीवंत बघत बैल घेणं ह्यानं ब्रीडर होऊ शकत नाही. त्या बैलाची पैदाश आपल्या तितकीच क्वालिटी तितकीच जातीवंत भेटल ही उमाटलेली बघितल्यानंतरच ती ब्रीडर सक्सेस होते ती ब्रीडिंग. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील चिंचणी मंगरूळ या गावामध्ये आलेलो आहे आणि सर्वात महत्वाचं की आपण अनेक दावणींची मुलाखत घेतली, अनेक वळूंची, अनेक बैलगाडी क्षेत्रातील बैलांची मुलाखत घेतली, परंतु या गावामध्ये आल्यानंतर ना खरोखर आपल्याला समाधान वाटलं की एकाच दावणीला एवढी जबरदस्त बैल मित्रांनो बघण्यासाठी म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील असतील किंवा वळू क्षेत्रातील असतील जातीवंत बैल असतील हे आपल्याला चिंचणी मंगरूळ या ठिकाणी बघायला मिळाली. आज पिढीपासून जवळपास त्यांना सांगितलं की गेल्या अनेक दशकापासून चॅम्पियन यांच्या दावणीची जनावर होत आलेले आहेत. विजय निकम चिंचणी मंगरूळ या ठिकाणी आलेलो आहे. आपण त्यांच्याशी मुलाखत साधूया आणि या दावणीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्कार. सर्वात प्रथम की तुमचा आभार मानावं तेवढं कमी की एक या चिंचणी मंगरूळ सारख्या गावामध्ये तुम्ही एवढा जबरदस्त गोवंश सांभाळत आहे. 1 नाही 2 नाही, साधारण किती बैल आहेत आपल्याकडे आणि कधीपासून हा नाद आहे वळू क्षेत्राचा म्हणा किंवा बैलगाडी क्षेत्राचा? नमस्कार मंडळी, आम्ही नितीन बापराव निकम चिंचणी. आमचे नाद कमीत कमी 75 पासून 1975 पासून तरी आहे आमचा नाद. गेली 1 ते 3 पिढी झालं आमचा नाद चालूच आहे. म्हणजे वडिलांच्या पासून, वडिलांचा आज्यांच्या पासून नाद आहे. म्हणजे बैलगाडी शर्यतीतली बैल आपल्याकडे आहेत किंवा वळू क्षेत्रामध्ये चॅम्पियन आता ही चालू सीझनला ही चॅम्पियन झालेत. त्याच्या आधीपासून कुठं चॅम्पियन झाले किंवा काय? नाही, हा बैल आता चालू कालच्या खरसुंडीच्या यात्रेत प्रथम क्रमांक मिळवलेला बैल आहे आणि याच्याही पूर्वी आमचे बैल बरेचसे चॅम्पियन बैल होऊन गेले. म्हणजे आज 1-4 वर्षापूर्वी कर्नाटक मधून आणलेला आमचा राजा म्हणायचा तोही खरसुंडीच्या प्रदर्शनात चॅम्पियन झाला होता आणि 1980 साली आमचा व्यंकट म्हणायचा ओळख होता तोही ऑल इंडिया ब्रीडर्स मध्ये चॅम्पियन झाला होता. आपल्या खिलार तर्फे आपण तोही चॅम्पियन बेंगलोरला नेऊन केला होता. आता ह्या कंडिशनला ठीक आहे, बेंगलोर म्हटलं तरी बाबा 700, 400, 500, 600 किलोमीटर आपल्यापासून बेंगलोर आहे. तर त्या काळी कसं म्हणजे इतक्या लांब बैल कसा नेला किंवा काय? नाही, ती गोष्ट आजही विचार केला तर त्या गोष्टीचा हेवा वाटतो या की आमच्या पूर्वजांनी असा कसाला नाद असेल की त्या काळी त्यांनी बैल बेंगलोर पर्यंत नेला की प्रदर्शनला. म्हणजे त्यांना खिलार विषयी किती प्रेम असेल ही आजही आपल्याला दर्शवून येते त्या गोष्टीवरनं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यांनी त्या काळात रेल्वेनं बैल नेला. रेल्वे ऐकून माहिती, आम्ही जन्मलंही नव्हतो पण त्यांनी त्यावेळी रेल्वेनं बैल नेलता म्हणे की बेंगलोरला. त्यांना एवढ्या
कठीण परिस्थितीतनं एवढी खिल्लार जपलंय. हो 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 आज आपल्याला सगळ्या सुविधा असताना. होय, आज एवढं सोशल मीडिया आणि एवढे सुखसुविधा उपलब्ध आहेत. त्या काळी काय होतं, सायकल होती, ह्याच्या पडेल त्या लोकांच्याकडे काय होतं त्या काळी. पण तेव्हाही त्यांनी खिलारवर एवढं प्रेम दाखवले. तीच काय ओळखावं की काय आमच्यात आज ती प्रेम तसंच आमचं चालू राहिलंय. दादा नमस्ते. नमस्ते नमस्ते. प्रथम नाव सांगा आपलं. माझं नाव विजय बापराव निकम, राहणार चिंचणी मंगळूर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आपल्या दावणीला आल्यानंतर खरोखर समाधान वाटलं की एवढी जातीवंत बैल आपल्या दावणीला आहेत. काय सांगताल, कधीपासूनचा नाद किंवा काय? नाद आमचा वडील, आमचं चुलते, आमचं वडील सगळे 4 जण चुलते आहेत आणि आमचा आजोबापासून आमचा पूर्वीपासून भरपूर नाद. म्हणजे खिलार 1 नंबरची बैल पाळायचा असा नाद आणि शर्यतीचा पूर्ण म्हणजे अगदी बैल पाळायचा असा नाद पहिल्यापासूनच आहे आम्हाला. आम्ही शर्यत क्षेत्रामध्ये पण बैल पळाव बैल आहेत. आता ओळ क्षेत्रात चॅम्पियन आहे ती 1980 साली आमच्या चुलत्याने भागवत यशवंत निकम हे आमच्या चुलते इथं बघत होतं. हे भीमराव यशवंत निकम आहे, सुभाष यशवंत निकम आहे, ते बाबूराव यशवंत आहे, ते आपल्या घराला म्हणजे खानदानी नाद आहे. आणि आम्हाला नाद म्हणजे एक बैल आणलेला, आम्ही लेंगरे गावातून एक बैल आणलेला होता लहान असताना, एकदम छोटा, 1 वर्षाच्या आतला. तो बैल असा, इथं बरेचसे डॉक्टर यायचे, पशुवैद्यकीय डॉक्टर येऊन बघायचे, हे करायचे. एवढा 1 नंबरचा बैल तुम्ही जोपासतायचा, हे प्रदर्शनला घेऊन जावा असं पहिल्यांदा आम्हाला त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा बैल बेंगलोरला अखिल भारतीय पशु प्रदर्शनला घेऊन गेलो. त्या काळी आमच्या चुलत्यांनी बरेचशाच हे परिश्रमातून रेल्वेनं बैल नेलेला बेंगलोरला. आणि तिथं आमच्या बैलानं 2 नंबर अखिल भारतीय पशु प्रदर्शनामध्ये चॅम्पियन असा 2 नंबरचा किताब पटकावला. त्यानंतर आम्हाला जो नाद लागला ते आम्ही कंटिन्यू अजून हाय असं ठेवलेलं आहे. सगळं खिलार आहे ते सगळं. आता ह्याच्यात तो झाल्यानंतर बरंच खिलार झालं, पण आधी ही मीडिया, सोशल मीडिया वगैरे काय नव्हतं, त्यामुळे असंच काय कोणाला पर्यंत पोहोचलो नाही आम्ही सांगायला. किंवा आता ही तुमच्या निसर्गाची नाळ ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशाच गोष्टी लोकांच्या समोर घेऊन यायला लागलो. आता आपल्याकडे सध्याला किती बैल आहे ती? आता आमच्याकडे 10 बैल आहे. 10 बैल आहे. शर्यत क्षेत्र वळू शर्यतीच 1 3 आहे ते, आणि वळू 1 3 4 आहे ते. आता ह्या बैलाविषयी काय सांगताल? ह्या बैल हा जेल्या बैल आहे, फुल मापाचा बैल आहे. आता आम्ही आदत असतानाच आणलेला आणि तो आता करसुंडीला चॅम्पियन झालाय. आता 6 जाती झालेला आहे. आता किती आतापर्यंत गायी भरवलेत किंवा काय? आतापर्यंत 150 गायी भरवले ह्या बैलाकडून. हे कुठल्या दोन्ही जातीमध्ये तुमच्याकडे आता वळू क्षेत्रामध्ये आता चालू आहेत किंवा वय किती याविषयी काय सांगताल? ह्याचं वय आता आहे की 17 महिन्याचा आहे आणि तो पण 17-18 महिन्याचे आहेत दोन्ही पण. हे पांढरे कोसा खिलार मधलेच आहेत दोन्ही पण. हो, ह्या खोंड आहे पांढरा आहे, विजापूर चॅम्पियन, करसुंडी चॅम्पियन आहे आदत मध्ये. 1 नंबरचा आहे. सगळं काय त्याला कानकावाळी, शिंग, छाती, शेपूट सगळे 1 नंबरचा ह्याला चॅम्पियनच आहे हा. आता हे किती दिवसात चालू होतील? किंवा आता 2-4 महिन्यात आम्ही चालूच करणार आहे. आता खरेदी नवीन केली? हा, नवीन खरेदी केलेली आहे. करसुंडी यात्रेत आणि एक जागेवर इकडे रायगावकडे जाऊन कर्नाटक मध्ये. आता हा चित्राकोसामध्ये येतो का? हा, चित्राकोसा धनगर खिलार. आता प्रत्येक क्वालिटीचा वळ आपल्याकडे बघायला क्वालिटीचा आहे आमच्याकडे. आता 4 जातीचे 4 बैल आहेत तिथं. आता साधारण रेतनासाठी किती तुम्ही आता? रेतनासाठी 2 चालू आहेत आता. आणि खरं म्हणजे किती फी किती आकारली जाते? 1000च आम्ही घेतो. लोकांची सेवा करायचं आणि काय पैसे हटून कधी घेत नाही कोणाकडून. आता काय झालंय, बैलगाडी क्षेत्रात मी बघतोय अनेक बैल मालक आहेत, बैल सांभाळतात, पण एक बैल सांभाळायचा म्हटलं तरी फार मोठं त्याला कष्ट आहे, खर्च आहे. आपण कसं करता एवढं? म्हणजे एवढी 10 बैल या दावणीला, इतर जनावर आपण बघितली, एवढं कसं करताय? करतोय. हाय, वडिलांनी आजोबांनी परवीन चालू ठेवायचं म्हणून चालते. हाय, काय परवडत नाही, पण नाद ही गोवंश कुठेतरी राहिली पाहिजे म्हणून आपण पाळायचं. आपलं काय आपल्यापासून काही लोकांना प्रेरणा मिळाली तरी मिळाली त्या पद्धतीने जतन झाला पाहिजे यासाठी प्रयत्न चालू आहेत. मित्रांनो, माप बघू शकताय. आता खोंड आदतच आहे, थोड्या दिवसामध्ये आपल्याला रत्नासाठी बघायला मिळतील. एकदम जबरदस्त माप सुद्धा आहे आणि आदत मध्ये आता चॅम्पियन खरसुंडीच्या ठिकाणी 1-2 नंबर मध्ये ही दोन्ही सुद्धा राहिलेली होती. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं, 3 बैल एकाच दावणीची त्यांची या चॅम्पियन मध्ये राहिलेली आहेत. दादा, त्याचबरोबर आता आपली शर्यतीची बी बैल आहेत. शर्यतीच्या बैलांविषयी काय सांगचाल?
शर्यतीचा बैलाचा पण ओळू बरोबरच आमचा पराव शर्यतीचा पण नाद आहे आम्हाला. आमचा 95 साली आमच्या घरी एक किल्लार गाईला आमचा घरचा कोंड होता, शिवाय शंकर म्हणून त्याचं नाव आहे. शंकर म्हणून आम्ही अखंड महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 1 नंबर केलाय, जिथं जाईल तिथे 1 नंबर केला. असं चॅम्पियन तो मुंबईला बिनजोड असो चिरते असो, घरचा बैल पळायला लागल्यापासून इथंच आपल्या ध्यान पण झालंय घरी. त्याच्यानंतर हा शिवा आता पळतोय, त्याच्यानंतर फंटी आहे, बकासूर आहे, बावरे आहे. ते आता हा बकासूर, हा बकासूर आहे. आता हो पण घरच्याच घ्यायचा, दडकनच्या पोटचा आमचा हा पहिला तुमचा दडकन होता त्याच्या पोटचा आमचा हा बकासूर आहे. काय फेरबिर मैदानात फेरबिर दिले, एक अड्डा केलेला आहे, अजून एक आता सुरुवात आहे, आता पळेल चांगला. आणि शिवाविषयी काय सांगतो, एवढा म्हणजे जबरदस्त पारा असणार. आम्ही मैदानात अनेक बघितले शर्यती जुन्या त्याच्या. शिवविषयी सांगायला तेवढं कमीच आहे. शिवानं पण भरपूर बिनजोड केले त्या शर्यतीमध्ये. आदत वयामध्ये त्यानं भरपूर 1 नंबर केले तरी सर फायनल पद्धतीनं. ज्या अड्ड्यात पहिल्या काढला त्या अड्ड्यातच त्याने 1 नंबर केलाय शिवानं, अशी त्याची खासियत आहे. आता शिवाविषयी असं सांगितलं जातं की मला बरेच जण म्हणलं की शिवा म्हणजे बालमाचाच भाव आहे. बलमा म्हणजे शिवाचा भाव आहे. तुम्हाला कसं सांगायचं, आम्ही याच्याही पूर्वी शिवाच्याही अगोदरची पण दोन्ही वासरं आम्हीच घेतलेली होती. तीही या क्षेत्रात आम्ही पळवून बघितलेली होती. आणि कसं सांगायचं तुम्हाला, म्हणजे आता शिवाचा काळ ही बंदीच्या काळात, शिवाला आपल्याला बंदीच्या काळात निम्मा टाइम त्याचं गेलो. मग बिनजोड क्षेत्रात बैलानं खूप बिनजोड केले त्या, म्हणजे काय म्हणायचं सगळे अव्वल नंबरच्या बिनजोड आहे त्या. आणि शर्यत क्षेत्रात आजही चालू आहे, पण फक्त एक दोन अपघातामुळं बैल आज जरा थोडा कुचमलाय. त्यामुळं शर्यत क्षेत्रात आता थोडा तो सध्या म्हणजे बॅक हँड मध्ये आहे म्हणा की. म्हणजे आता ही लाईन साठी तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करताय? नाही, आम्ही फॉलो करतोय त्यांना. पहिले मग ह्याच्या अगोदरही आम्ही त्यांची वासरं घेतलेली होती त्याच गायची, मग ती एवढी उमटली नव्हती. आज शिवा पळतोय बिनजोड मध्ये, शिवानं भरपूर नाव केलं. आणि आज तुम्ही महाराष्ट्रात आपलं सातारा एक्सप्रेस बलमा म्हणून ओळखताय, तर तोही आम्हीच घेतला होता. बलमा नंतरच खोंड पण आम्हीच घेतला होता. अशी सगळी होती. मग ती बलमा हिथल्या दावणीनंच आपणच दिलेला आहे आमच्या मामानी. आणि त्याच्या मागला बादल म्हणायचा होता तो दिला. अशी म्हणजे चालूच होती या वासरा आमच्यापाशी. म्हणजे आपण ब्रीडिंग विषयी बोललो होतो ना, तसं आपण ती एक लाईन म्हणल्यावर आम्ही ती एक लाईन सगळीच वासरं आम्ही बघितली होती पळवून. मित्रांनो बघा, त्याचबरोबर सगळ्यात आकर्षण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बघा हा बकासूर असणार आहे. मूर्ती लहान, पण आता आपण कॅमेऱ्यामध्ये सुद्धा व्हिडिओ काढलेले आहेत, आपण ते सुद्धा व्हिडिओ मध्ये टाकूया. ते एकदम जबरदस्त. काय अपेक्षा आहेत ह्याच्याकडून? आता शंभूनं जसं आपलं शंकरनं जसं नाव केलं, अपेक्षा आपण सगळी करतो. घरच्या गाईच आहे, आम्ही ब्रीडिंग आमच्या घरातल्या ब्रीडिंग मध्ये तयार केलेलं वासरू आहे. दडकनच्या पोटचं आहे. अपेक्षा धरायची आता बघू काय, सचिन तेंडुलकरचा मुलगा सचिन तेंडुलकर सारखं खेळेल ही अशा अपेक्षा आपण करायच्या. फक्त त्यानंतर क्षेत्रात उतरल्यानंतर कसं येईल ती पुढचं पुढे करायचं. नाव जरा बकासूर ठेवलं, राजा आहे त्याचं नाव. ही येणारी माणसं शिंगाला जरा फटाक आहे, त्यामुळे ती बकासूर बकासूर म्हणतात. बरोबर. आता कशी आहे, आमची मित्रमंडळ पोरं ही आज येऊ शकली नाही. ती म्हणजे शिवाच्या मागे भरपूर पोर असते ती आमच्या गावातली. म्हणजे काय म्हणायचं, बालाजी दोडके अशी बरीचशीच आहे ती. बरीचशी मुलं आहे ती आली नाही ती. मग त्यांनी आपलं ती मजाक मध्ये आता शिंगाला फटाक आहे म्हणून बकासूर म्हणली का. मंडळी परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. नाव राजा आहे, पण त्याला बकासूर म्हटलं जातंय. त्यानंतर आता हा सर्जा म्हणून बैल आहे. हा आपण ओळूसाठीच आहे, जरा कोसा म्हणून. त्या सर्जाच्या नंतर हा कर्नाटक मधून आम्ही एकलव्य बैलाच्या पोटचाही पैदास आणलेले आहे. मारी म्हणून याचं नाव आहे. आदतच आहे, फुल साईजचा फुल मापाचा बैल आहे. आता काय मैदानात काढलाय? मैदानात काढल्यात 1-2-4 ठिकाणी 1 नंबर झालेला आहे. ते तिथून पुढे अजून आहे नियोजन आहे. त्याचबरोबर अजून बाकी जातीवंत गायी सुद्धा येत्या किंवा दुसरी सुद्धा शर्यतीची बैल आहेत, त्याविषयी काय सांगताल? त्याविषयी काय सगळे आहेत, आता तुम्ही बघितलेत बैल सगळे. तो फंटी आहे, तो इथं आमचा दुसरा एक चॅम्पियन होता, त्याच्या पुढचा म्हणजे बऱ्यापैकी घरचीच पैदा आहे. म्हणजे शेजार आमच्या बाजूच्या गावी हे घेऊन आणलंय. आणि हा बैल हा यो बावरे ह्याचं नाव आहे, तो काम्याच्या पोटचा आहे. मेजर नंदेश्वर यांच्याकडून घेतलेला आहे, काम्याच्या पोटचा आहे. चांगल्या ब्लड लाईनचे सगळे आहेत. आणि शिवाला एक आता आमच्या घरी
ह्याच्या आधी 2 चॅम्पियन होतं, सोने आणि धडकन. त्यांच्या पुढचे ह्या 2 कालवडी झाले खिल्लार एकदम. ही कालवड आहे, आदतच आहे. ही आदतच आहे कालवड. सोन्या बैल होऊन चॅम्पियनच होतो. सलगरी टाईप मध्ये घरची गाय आपली. हिची आई सलगर बदून आणलेली होती आम्ही, तिला घरचीला ही झालेली आहे. आणि ही दुसरी ही जर शिवा सर एवढी तुमच्याकडे चांगली जातीवंत बैल आहे ती, शर्यतीचा पण बैल शिवाय हो, त्याची पण तुम्ही पैदास वगैरे घेतली किंवा कसं काय? शिवाजी पैदास घेतलेली आहे की. शिवाजी पैदास आहे, वळूंची पैदास आहे. आमच्या घरच्या बैलांची सगळे गाय पण त्या 1 नंबरच्या आहेत. ही शिवाजी पैदाशी आहे बघा, कालवड झालेली आहे शिवाची. आमच्या घरच्या गायला घरच्या गायीवरती पैदास केलेली, घरच्या गायीवरती जबरदस्त शिवागतच माझ्या मते कलरला सुद्धा निघल. शिवाचा पारा मित्रांनो आपण अनेक मैदानात बघितलेला आहे. आणि कालवड सुद्धा बघा किती. नाव काय ठेवलं हिचं? हिचं नाव शिवानी ठेवलेलं आहे. हिचं नाव शिवानी ठेवलेलं आहे. शिवासारखीच आहे, अगदी 1 नंबरची झालेली शिवासारखी. नाही, वाडवडिलांनी आम्हाला शिकवलं, ही एवढं शिकवलं. या ब्रीडिंग क्षेत्रात आपण जातीवंत बघत बैल घेणं, ह्यानं ब्रीडर होऊ शकत नाही. त्या बैलाची पैदाश आपल्या तितकीच क्वालिटी, तितकीच जातीवंत भेटल ही उमाटलेली बघितल्यानंतरच ती ब्रीडर सक्सेस होते ती ब्रीडिंग. मग आम्ही आमच्या कळते असं म्हणजे आमच्या अकलीनं आतापर्यंत आम्ही तसंच प्रयत्न करत आलो. आता ही वासरू म्हणतोय ना आम्ही, ही शिवानी जी आहे ही शिवाच्या पोटची आहे. फक्त काय आहे, शिवाची पैदास कशी पडतीय, ते शिवाचं गुण तिच्यात येतात का ही रेक्टिफाय केल्याशिवाय आम्ही मध्ये तो बैल आम्ही बदललेला नाही. म्हणजे आज आता मी तो बैल बकासूर बघितला तर ती धडकनची पैदास आम्ही स्वतः अनुभवली. आणि आज चालू घडीला आपल्या आत्ताच्या शर्यत क्षेत्रात कमीत कमी 15 ते 17 वासरं धडकनची पळते ती. एकदम रेंज मध्ये पळते ती, चांगली पळते ती, 1 नंबरच्या रेंज मध्ये पळते. आपला हा वळू मोठा, हा जो आता मोठा होय 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 6 ते 7 वासरं आता ह्या जेलेची आपल्याला आता चालू घडीला वासरं पळते ती. म्हणजे आमच्या घरी त्याला म्हणजे नाही संधी भेटली आम्हाला, आम्ही ही शिवा सोडला होता ना. आणि मग बाहेर येणारी आता ह्या क्षेत्रात 5 ते 6 वासरं ही जी पळते ती. तर बैल आज साई जाती असून आजही चालू आहे बैल. मंडळी एवढी जातीवंत दावण, पण खरं ही दावण उजेडात नव्हती. एवढी चांगली दावण असताना, चांगली ब्लड लाईन असताना, चांगली बैल असताना आपल्याला ही बघायला मिळाली नव्हती. तसं आपल्या समोर झेंडा पंच सुदर्शन माने अनेक मैदानात बैलगाडी क्षेत्रामध्ये झेंडा टाकण्याचं काम करतात. यांना सांगितलं की बाबा आमच्या इकडं अशी अशी दावण आहे. मी त्यांना विचारलं नाही कुठली दावण आहे, कुठली बैल आहेत, फक्त येतो म्हंटल. आणि आज खरोखर मला सुद्धा आनंद झाला की एवढी चांगली दावण आहे आणि एवढी जुनी जाणती लोक, आपण त्यांची सुद्धा थोडीशी बाईट घेणार आहे. सगळी इथं बसलेले आहेत. सर्वात प्रथम दादा नमस्ते. नमस्कार. सुदर्शन माने काय एवढे आता ह्या दावणीला आल्यानंतर खरोखर मला चांगलं वाटलं. काय सांगचाल दावणी विषयी किंवा दावणी बद्दल सांगायचं म्हणलं तर इथं दिसणार ती जातीच बघायला भेटणार तुम्हाला. असं लुचुपुचू जनावर तुम्हाला इथं बघायला भेटणार नाही. मी या ठिकाणी जवळजवळ आता मला 2 वर्ष झाले मी त्यांचं सगळं नियोजनाचं काम करतोय. 2 वर्षापूर्वी मी मुंबईला सर्व्हिसला होतो आणि मी सर्व्हिस सोडून जेव्हा गावाकडे आलो त्यावेळी ज्या ह्या दावणीचा जी लळा लागला ते माझं इथनं जायचं मनच होत नाही. मग त्यानंतर आम्ही असंच एकदा बेंगलोरला फिरायला गेलो होतो आणि फिरायला जाता जाता एकलव्य म्हणून बेंगलोरचा जो टॉपचा चॅम्पियन वळू आहे ते हल्लीकर जातीतला, त्या हल्लीकर जातीची ह्या वळूची पैदास आम्ही 6 महिन्याचं वासरू आणलेलं होतं. आता आमच्याकडे आणून 1 ऑक्टोबरला त्याला 1 वर्ष पूर्ण झालं, म्हणजे 16 महिन्याचं आहे. पण हे माप म्हणलं तर ह्याचं पूर्ण माप आहे. म्हणजे जे आपण कुठल्या जातीचं असं म्हणजे वळू क्षेत्रात आपल्याकडे प्रत्येक जातीचा बैल आहे, असं कुठल्या जातीचं नाही असं नाही. आता बघितलं तर आपल्याकडे 5 बैल आता हे पण आम्ही भविष्यात वळू म्हणजे जे येणारा जो माणूस आहे त्याच्या चॉईस नुसार असणार आहे इथं की हे एकच बैल आहे एकच सोडे असं काय नाही. आता ही 2 आपण चॅम्पियन जी घेतली ही खरसुंडी बाजारात घेतली. हा एक रायबाग मधून आणला तो खरसुंडी बाजारात घेतला. हा विजापूर चॅम्पियन आहे जो पांढऱ्या कलरचा आहे. आणि ह्या आता काय एवढं म्हणजे जातीवंत आता याच्यात काय बघितलं, पांढरा जो खोंड आहे आता विजापूर चॅम्पियन झाला, काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी तशा बघितल्या जातात बऱ्यापैकी? ह्याच आम्ही घेताना पहिली गोष्ट
वान बघितला, त्याचं तोंड बघितलं, त्याचं पायाचं जे माप म्हणजे अंतर आहे हे पुढे जाऊन किती मोठा होणार आहे. आता आमच्याकडे पहिला तो बैल आहेच पुऱ्या मापाचा, म्हणजे आमच्या त्या बैलाच्या पायावर पाय ठेवायला एक माग बैल आम्हाला आहे आता, असं हे सगळं दिसलं त्याच्यात. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात आपण आता गेलो तर अनेक नवीन पिढी, परंतु या दावणीला आल्यानंतर खरोखर अजून समाधान वाटलं की जुनी जाणती लोक सगळे एवढी या ठिकाणी आलेले आहेत की बैलगाडी क्षेत्रातील माहिती. काका नमस्ते. नमस्ते. हा, नाव सांगा आपलं. अनिल निकम. हा, आणि आता एवढी दावणीला बैल की आणखीन त्यांना सांगितलं की रेल्वेनं आमचा बैल बेंगलोरला नेला. होय, काय सांगता? हा, तिने बरंच कष्ट केलंय त्या बैला. पहिला व्यंकट होता, त्याबद्दल तिने बरंच म्हणजे पडत्या काळात, त्या वेळेला काळ आता नव्हता, सुविधा नव्हत्या, म्हणजे आता जे आहे ते पहिलं नव्हतं काय. त्या काळात तिने भरपूर श्रम घेऊन तिने बैल तिकडे बेंगलोरवर नेला, आणला माघारी, त्याचं 2 नंबरचं बक्षीस मिळालं. अभिमान. हा, त्याबद्दल आम्हाला अजून आठवतंय पहिलं झालेलं, मागलं अजून विसरलेलं नाही. आणि अशीच ही धावून अजून घडायला लागलेली. आता तरी काय आपण बघितलंय क्लिअरच आहे, तर काय कुठलं म्हणजे हे नाही. काका काय सांगत? आमचं 2-3 पिढ्यानं ही बैल आम्ही पाळली. आता ह्या पोरांच्या माग आम्ही चालू घडीला जातोय माग बघायला. समाधान वाटतंय आमच्या पिढी आमच्या टिकवले आम्ही 2-3 पिढीला. आणि आमच्या पोरांनी नातवानी ही पिढी पाळावं, असं पाळावं. पूर्वी तर दुष्काळ वगैरे दुष्काळ होता, आणखी पिढी पाळावं. कुठं आला माणूस गाय घेऊन तर ते गाय कुठला बैल सोडावं अशी इच्छा पूर्ण पाळली पोराने आमच्या. बाहेर जाऊन इच्छा पूर्ण केली आमच्या. आणि आता बी अजून आहेच. हे आपलं खिलार जनावर टिकलं पाहिजे. वळूपासन रेड्यापासून आमच्यापाशी चांगला जातीवंत रेडा आम्ही पाळलेला आहे. नक्कीच बघा मित्रांनो, सगळी जी गोष्ट मिळेल ती सगळी जातीवंत मिळणार. मालकाची तर मुलाखत घेत असतो, परंतु एवढी सगळी लोक आलेली ती. दादा नमस्ते. काय आता जुन्या पिढीचं ऐकलं आपण, नवी पिढी आज आपण एवढं खरोखर करताय सगळी, काय थोडस बोलचाल खिल्लार क्षेत्राविषयी? खिल्लार क्षेत्राविषयी म्हणायचं म्हटलं तर ह्या घराण्याविषयी कसं आहे, मी पहिल्यापासून बघतोय. म्हणजे आजोबा ह्यांचं आजोबा होतं, आजोबापासून हा नाद आहे. म्हणजे आम्ही ते बघितलंय, ते त्यांना 5 मुलं, त्यांनी ते चालवलं. आता ह्याच्यात 1-2 मुलं इथं राहतात, बाहेर सगळे दुकानदारीला आहेत, तरी पण ते त्यांचं तिथून सगळं लक्ष इथपर्यंत असतं. एवढी जोपासना करणं एवढं कुणाच काही काम नाही. आणि पंचकृषीत जर म्हणलं तर यांचं नाव कुठं पण बघा, या पंचकृषीत सगळे तुम्हाला सांगतील जातीवंत जनावर. दादा नमस्ते. बोला, मगाशी तुम्ही बोलायचं होतं, तुम्हाला मध्ये थांबवलं होतं. काय या खिल्लार मधून नादातून काय मिळतं? आज तुम्ही व्यवसाय, सोन्याचा व्यवसाय, दुकानदारीच्या माध्यमातून बाहेर आहे, हे करत असताना हा व्यवसाय करताय किंवा हा बैलांचा नाद, काय सांगताल याच्याविषयी? सांगायचं म्हटलं तरी आमचं वडील ही म्हणा, आजोबा ही चुलतं, हिने पहिल्यापासून हा नाद जोपासलेला आहे. आम्ही असतोय दुकानला बाहेर असलं जरी पण आम्ही आमच्या वडिलांनी आजोबांनी केलंय ते आम्ही ती पाळायचा प्रयत्न आम्ही पुढे चालवायचं ह्या दृष्टिकोनातून आम्ही जनावर सगळी आहेत इकडची वड लागली. आम्ही दुकानाकडे असतो तरी पण तिकडे असलं तरी आमचं लक्ष सगळं इकडेच असतं गावाकडं. आमचं चुलते ही वगैरे आहे ती सगळं आता बघते, ती देखरेख करते, ती त्यांचे जे आमचं सारखं हे असते, कॉन्टॅक्ट असते. शर्यतीला कुठल्या नावानं आपली गाडी पळते किंवा हिंद केसरी शंकर गुप चिंचणी मंगळ म्हणून. शंकरच्या काय आठवणी? शंकरनं आमचं नाव म्हणजे भरपूर आम्हाला त्यानं हे करून दिलेलं आहे. शंकरनं त्या वेळेला त्या बैलाला असा मैदानावर बैल गेला की बाकीची गाडीवाल झुपाय सुद्धा धाडस करत नव्हती. शंकर बैलाला भोंड म्हणून म्हणायची मैदानात, त्याला भोंडा आला साधा, चिंचणीचा भोंडा आला म्हणायची. म्हणजे युक्ती तिची दहशत होती मैदानात. कुठनं पण येऊ द्या, कडन येऊ द्या, कुठल्या साईडने येऊ द्या, तो 1 नंबर करणार म्हणून करणार. पाक निकालापर्यंत गाडी 3 नंबरला असणार, पण तेवढ्या त्या 50 फुटात तो निकाल घेणारच. असंच तुम्ही गावाचं नाव अखंड महाराष्ट्रभर होऊ द्या. ह्या साईडला शंकरचं सांग. आता शंकर जुना आता बैल होता, एवढं नाव केलं गावाचं, कुठं फायनल झाली किंवा काय? कुठलंच गाव त्यानं ठेवलेलं नाही. एक ही गाव खटाव तालुका पुरा, सातारा पर्यंत, सातारा पुण्याला कोरेगाव पुशेगाव 1 नंबर आल्या त्या. 2-2, 3-3 बक्षीस त्यानं घेतली ती. आणि शंकर बैल आमच्या भागात कमी पळाला, पण खटाव सातारा भागात सगळा पळाला, म्हणजे मानाच्या मोठ्या मैदानाने.
आणि तिथं त्याला जोडच नव्हती. कोरेगावात म्हणजे इथल्या भागातल्या आपल्या एका सुद्धा बैलांना अजून 1 नंबर तिथं केला नाही, पण आमच्या शंकरनं तिथं 1 नंबर एकदा केला, 2 नंबर एकदा केला, 2-3 मैदान एवढी आपली दावण आहे खरोखर सोशल मीडियावर लवकर यायला पाहिजे होती. सोशल मीडियावर आम्ही आलो नाही, पोहोचलो नाही. तुमच्या माध्यमानं आता सोशल मीडियाला सगळं समजेलच. बघा तुम्ही शिवा बघू शकताय मित्रांनो, जबरदस्त बैल आहे. आणि हा शिवाची एक अजून सांगायचं तसं म्हटलं जातं की बलमा पण याच ठिकाणचा, आता सातारा एक्सप्रेस बलमा म्हणजे शिवाचा भाऊच आहे, शिवाचा धाकटा दावणीचा आपणच दिलेला, हे मामा आमचा आहे ते, त्याने आणलेला होता बैल, आणला होता तो. म्हणजे बलमा पण इथूनच गेलाय, गेलाय. म्हणजे बघा शर्यत क्षेत्रामध्ये जो आता बैल सगळ्यात टॉपला म्हटलं जातं सातारा एक्सप्रेस बलमा, अक्षय मोरेंचा बलमा, तर हा बलमा बी याच दावणीचा आहे. काका काय सांगताल आज एवढ्या आपुलकीनं तुम्ही सगळी लोक इथं जमलाय, बरं वाटलं? काय नाही, ते 1972 सालीत आम्ही वस्ती टाकली, सफर घालून राहायला होतो. होय, आम्हीच पहिल्यांदा राहिलो. म्हणजे इथं कोण नव्हतं काय या माळावर? तेव्हापासून बैलाचा नाच. मोठी मोठी जनावरांमुळे कशाचं खिल्लार पाळण्यात त्याचं समाधान बी असेल. पहिले शेतीची बैल मोठी आईनं अंकुर धरायचं, गाड्या पळवायच्या, सगळं पहिल्यापासून. आणि वळू क्षेत्रातले बी पहिल्यापासून. काका नमस्ते, नाव सांगा आपलं? रामचंद्र कृष्ण निकम. काय आता दावण आपली इकडे बघितली दावण, आज मंगरूळ मध्ये आलो, समाधान वाटलं. तुमच्यासारखी ज्येष्ठ लोक काय या खिल्लार आता कसं झालंय, आता हे सगळं नष्ट होत चाललंय हो, तुमच्यासारख्या लोकांमुळे हे टिकून राहिलेलं आहे. काय सांगताल याच्याविषयी, तुमच्या जुन्या आठवणी किंवा काय? माझा जोडीदार पहिल्यापासून बापूराव सरपंच, आम्ही लहानपणापासून एक ठिकाणीच होतो, शाळेला होतो, पुन्हा ह्या संघर्षात होतो, त्यावेळेपासून हे सगळं चालत चाललेलं आहे. पहिल्यापासून तुम्ही बैल बघा? पहिल्यापासून आम्ही बैल, माझी पण घरचे जण होते, घरचीच होती, ते बी चांगली होती असे मोठे, हे पण असे हे हेरणा पण पहिल्यापासून नाद आहे तो, त्यांच्या वडिलापासून त्यासनी नाद आहे तो, आणि आता पोरांनी पण तेच पुढे चालू ठेवले. मित्रांनो बघा एवढ्या ट्रॉफी आहेत त्या, आज ही सन्मान चिन्ह म्हणजे काय अशी कोण विकत आणत नाही. आज चॅम्पियन झालेली बैल, अनेक ठिकाणी चॅम्पियन झालेली, किंवा शंकरचं सांगायचं म्हटलं तर आता जुनी लोक आहेत तिथं, काय सांगताल शंकर बरोबर आठवणी? शंकरनं अखंड महाराष्ट्रात कमीत कमी 350 बक्षिसाच्या वर जिंकले, 350च्या वर फायनल. आणि कोरेगाव, पुशेगाव, कोळ, कराड, पेडगाव, माळशिरस, मुंबईला जिथं जाईल तिथे नामांकित मैदान कुठलं सोडलं नाही. खटाव भाग तर पुरा, निडळ म्हणा, तुमचं चंचळीच संपूर्ण मैदान तिची 1 नंबर. काय 11 सलग फायनल सांगितलं जातं. 11ला जास्त फायनल आहेत सलग. काय एक सलग. मित्रांनो बघा, एक सलग 11 फायनल. आणि काशी दावण आहे खरी दावण ह्यांना म्हणायचं, खरं शेतकरी ह्यांना म्हणायचं जो शर्यतीचा नाद करतोय, वळू क्षेत्राचं अवताची बैल आणि जातीवंत गायी बी पाळतोय, ह्याला खरा खिल्लारचा शेतकऱ्याचा नाद म्हणायचा. आणि आजच्या या निकम कुटुंबियांनी चिंचणी मंगरुळामध्ये आल्यानंतर खरोखर समाधान वाटलं. मित्रांनो बघू शकता व्हिडिओ मध्ये जुनी जाणती आई पण आलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं कसं, कुठली गोष्ट एका माणसानं होत नाही, घरातल्या व्यक्तींची बी साथ असल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. पहिल्यापासून हवस आहे म्हणलं ना, आमच्या सासऱ्यासनी हवस होती पहिल्यापासून, त्याच्या माघारी आमच्या मालकासनी हवस होती, शेतीची ही जी हवस आहे त्याच्या माग आता पोरं बी निघाल तशीच चांगली, म्हणजे चांगल्या लाईनीवर चाललेलं आहे. मग तेच चांगल्या लाईनीवर चालले ते. आता आणखी 2 खोंड आणले ते, हवस आहे त्यासनी, मानतान करते ती. आणि तुमच्या एक मालकांचं, वडिलांचं, सासऱ्यांचं सगळ्यांचं जपत्यात. होय की, तुम्हाला असा आनंद समाधान वाटत असेल? होय की, समाधान वाटतंय. आता पोरं मागत चाललेले पोरांनी, हे आता बरं वाटतंय. काय आम्हाला असा एवढा आनंद वाटतो की सुरुवातीपासून आमचं धीर वगैरे होतं का नाही, ती फार हौशी होतं. त्यांचीच हवस पोरांनी आमच्या पूर्ण केली. आणि आम्ही सुद्धा सुरुवातीपासून का नाही, म्हणजे वैरण काढायला सुद्धा आमच्यात कोण सुद्धा माणसं वगैरे कोण नव्हती. आमचं मी स्वतः बायका वावरत जाऊन काढून डोक्यावर वजा आणून सगळं बैलांच्या पुढे टाकून सगळं करून आम्ही चालत गावाकडे जायचो. एवढा मोठा नदी बघितल्यावर समाधान वाटत असेल. पहिलं काय म्हणजे आमचं आम्ही स्वतः सगळं करत होतो. जुनं आठवलं आजींना. आता सुद्धा कोण नाही आली तरी पण आम्ही करू शकतो, आम्ही सगळं करू शकतो. आणि आम्हाला सुद्धा आनंद वाटतो. आणि अशी एवढी दावण आहे ना,
एवढी भरपूर बैलांची. तसेच आमचं कुटुंब सुद्धा का नाही असं एकत्र कुटुंब आहे की असं गावात सुद्धा कोण नाही. आणि हे त्याचाच आशीर्वाद आहे, नंदीचाच आशीर्वाद आहे. समाधान आम्हाला असं भरपूर वाटतं. ताई काय सांगताल आज एवढी आज आम्ही आलोय एवढं तुमची बैल 10 जनावर एवढी पाळणं किंवा या पिढीला एक आदर्शवाद काम चालू आहे. आमची 10 बैल आहे ती, यांचं सगळं आम्ही करतो. आम्हाला ही बैल बघूनच समाधान वाटतंय. समाधान वाटतंय ना. आजकालच्या पिढीला आजकाल शेतकरी माणूस नको, नवीन मुली आहेत त्या लग्न करणाऱ्या, शेतकरी नवरा नको, ही गुरढोर नको. तुम्ही अक्क बघत आलाय तुमच्या आयुष्यामध्ये, काय यांच्यापासून एवढं काय मिळतंय असं? यांच्यापासून काय मिळत नाही, पण आम्हाला शर्यतीतलं प्रथम बक्षीस मिळतं, दुसरं बक्षीस मिळतं, त्यातच आमचं समाधान. लय मोठं समाधान आहे. गुलाल मिळतोय, आनंद मिळतोय. मित्रांनो काय मिळत नाही म्हणण्यापेक्षा काय कमी पण पडत यांच्याकडून काय कमी पण पडत नाही. आता जे तुम्ही म्हणला ना हा प्रश्न की यांच्यापासून काय मिळतंय, तर मग आमचं त्याला उत्तर असं आहे की आपण ते माऊलींच्याकडे ऐकलं बघा, ही जनावर ही खिलार आपल्या दावणीला असलं की यांच्यापासून कमी पण काही पडत नाही. आज आम्ही व्यवसाय संदर्भात आम्ही बाहेर आहे, पण आम्हाला कमी काय नाही. मग हे तर एकाची 4, 4ची 10 झाली, पण कमी काही पडत नाही. कमी पडत नाही. ही हाईट म्हणल्यावर कमी काय पडत नाही. हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यावं असं वाटतं. आई काय सांगताय? बोला 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 थोडं. तुमच्याकडे झालं. आता तुमच्या मालकांना म्हणा, सासऱ्यांना म्हणा, बैल सांभाळे, आज मुलं बाळ मी बैल सांभाळतात, एवढी चांगली दावण आहे. किंवा नाद असा वाटत नाही का उण काय किंवा काय? चांगला आहे. आम्हाला चांगलाच वाटतंय. होय ना. बैल सांभाळायची एवढी पहिल्यापासून नाद आहे, हौस आहे, म्हणून सांभाळतो. बघा मित्रांनो, घरातली सगळी लोक खुश आहेत, सगळी व्यक्ती म्हणजे प्रत्येक महिला मंडळ असो किंवा गावातील व्यक्ती असो, सगळे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितला. एवढी जबरदस्त दावण, खरोखर तुम्हाला शुभेच्छा. आम्ही आता एक करतोय ना, की आमच्या घरातल्या माणसाची आम्हाला सगळी साथ आहे. त्या दृष्टीकोन आम्हाला एक आम्ही करतोय, पुढे पाऊल उचलतोय. ही कवा मागे सरली नाही ती. आमची आई म्हणा, चुलत्या म्हणा असल्या तर त्यांचा आम्हाला सपोर्ट भरपूर आहे. कधी जरी काय जरी असलं तर ते इथे येऊन, आता एवढं वय झालं तरी पण कायम जर गावात नेऊन इथं ही सगळी देखभाल करते. जरी आम्ही नसलो तरी सांगितलं त्यांना की दुकानाच्या म्हणजे कामानिमित्त तुम्ही बाहेरच्या राज्यामध्ये काम करताय, ही करताय, परंतु खरं सुख समाधान ह्याच्यातच आहे. आम्हाला जर तिथं काय एखादं टेन्शन वगैरे झालं तर आम्हाला इकडलं एखादा व्हिडिओ म्हणा शर्यतीचा, हे आम्हाला ते एक आम्हाला समाधान वाटतं. आमचं तिथलं टेन्शन आम्ही एकदम रिलॅक्स होऊन जातो. एका मिनिटात आम्ही एकदम त्याचं म्हणजे हे होऊन जातो म्हणा की मैदानात असले आपली बैल ही म्हणा बघितली तरी पण ती एक आनंद, वेगळाच आनंद आहे. मस्त आपल्याला ती हिवत नाही, पण ती एक आनंद वेगळाच आहे. मस्त आम्ही म्हटलं आता बास करायचं, कमी करा, पण ते आमच्यानं काही झालं नाही. आता खर्चून गेलो म्हणजे आम्ही 1-2 आता कमी करून यायचं माघार म्हणून गेलो, पण येताना 2 घेऊन आलो एक्स्ट्रा इकडे आणखी. असा नाद आहे. बघा मित्रांनो, एक आयुष्यात काहीतरी छंद असावा, नाद असावा. आणि आज खरोखर मला सुद्धा समाधान वाटलं की अशी दावण आपल्याला, मी तर नाही माझ्या मुलाखतीमध्ये अशी कोणाची दावण बघितली नाही. खरोखर पिढीजात दावण आहे. यांना शुभेच्छा. आणि शर्यत क्षेत्रामध्ये अनेक बाकी खिलार प्रेमी असतील, गाय असतील, एक वळू रेतनासाठी आपल्याला जर कोणाला वळू रेतन करायचं असेल तर जातीवंत वळू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. एक निर्जन माळावरती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सगळीकडे बघू शकताय. एवढं आता गाईच नुसत्या नाही तर खाली बघा म्हशींचा, मुक्त गोटा म्हशींचा तुम्ही बघू शकताय. म्हणजे एवढा निर्जन माळावरती आज यांनी हे विश्व किंवा वैभव निर्माण केलेलं आहे. पैशाला किंमत नाही आजच्या या दुनियेत, पण शेतकऱ्याच्या घरी असणार हे पशुधन किंवा आता हे म्हशींसाठी बघू शकताय तुम्ही कसं एकदम त्याला कंपाऊंड वगैरे घालून सगळं तयार केलेलं आहे. मुक्त गोठा तयार केलेला आहे. तर आज खरोखर भरून पावल्यागत वाटलं की माणसांकडे भरपूर पैसा आहे, अनेक जगामध्ये अनेक लोकांकडे पैसा आहे, पण तो पैसा कुठल्या मार्गी लागतोय ह्याला फार मोठं महत्व आहे. आज भरपूर लोकांकडे पैसा आहे, परंतु तो आज चांगल्या क्षेत्रामध्ये एक खिलार, आपली संस्कृती, आपली परंपरा आहे. खिलार टिकलं तर देश टिकला जाईल. आपण पाठीमाग मुलाखत टाकली होती एक खिलार अभ्यासक अनिकेत केसरे साहेबांची. त्यांनी सांगितलं खिलार जर टिकली तर देश टिकणार आहे आणि आपली येणारी पिढी टिकणार आहे. आणि हे खिलार टिकवण्याचं काम हे गाव करतंय, या गावातील हे निकम कुटुंबीय करतंय. यांचं मी माझ्या निसर्गाची नाळ
चॅनेल तर्फे खरोखर धन्यवाद देतो. तुमच्या टायमिंगचा कसा काळ होता? अवताची बैल, नांगूर, काय सांगताल? आम्ही सगळं केलेलं आहे. हा, नांगूर हटलेला आहे, बैल पाळले ते पहिल्यापासून नादच आहे आमच्या चुलत्यानी वडिलांनी. आणि ह्या मला वाटतं ह्या टापूत पहिला दुष्काळ असेल. दुष्काळ होताच की, पाणी नव्हतं, सगळे बोर मारून जमलो, हिरी पाडून जमलो, पाणी नाही. तरी त्यात तुम्ही बैल ही जगावली, टिकावली, सोडली नाही ती. नाद खरा मग दुष्काळ भागात टिकतोय. होय की मग कुठं बी शर्यत असेल तर जातोय, नंबर येऊ नाही तर नाही येऊ, जाव्या पोरांनो म्हणून अजून आम्ही पळतोय. नाद बंद नाही, अजून नाद बंद नाही, चाला येत नाही, गुडघे नाहीत तरी बी आम्ही गाडीतनं जातोय. ती पोरं नेते ते दाडगाव करून चला आपा काय होईच उद्या. पण ही गाय नाद थांबत नाही, नातवासनी बी थांबना, चुलत्यासनी थांबना, पुतण्यासनी थांबना. त्यामुळे आम्ही हे पिढी पाळत जातोय. इथनं मोर कसं असं ना पुरी नादायला सुद्धा बैल बघते ती, पोरं बघते ती नाहणारी की दुकानाकडं समाधान वाटतंय आम्हाला इथं बसून. वय झालं तर नाद थांबत नाही थांबत, अजून शेतीला कुठं बी जातोय. हा बघा किती उत्स्फूर्तपणे बोलणं, वय झालं तरी नाद थांबत नाही. खरोखर अशी तुमच्यासारखी लोक असावी, अशा दावणी घडाव्या. मित्रांनो, प्रत्येकाच्या दारात एकतरी गाय, एकतरी खिल्लार बैल असावा, हे आपण नेहमीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेलो आहे. आता तो बँगलोरचा बैल आपण चॅम्पियनला नेला, तो वळू क्षेत्रामध्येच होता ना चालू? हो, तो बैल 1980 साली बेंगलोर मध्ये प्रदर्शन मध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला. आणि त्या बैलाचं रेकॉर्ड म्हणायला गेलं म्हणजे तुम्हाला आता तुम्हीच गणित घाला की किती रुपये झाला असेल. बैलांचं सगळ्या वळू बैलांचं आपल्या ब्रिडिंगचं रजिस्टर असते आपल्याकडे. तर आम्ही पूर्वी त्या बैलाचं रजिस्टर बघितलं होतं. 40 रुपये दर असताना त्या बैलानं 3 लाख रुपये झालं होतं. म्हणजे किती गाया भरवल्या असतील तुम्ही विचार करा त्या बैलाच्या. म्हणजे 40 रुपये फक्त घेतलं जात होतं त्यावेळी. तिने 1980 साली 30 रुपये 40 रुपये घेत होते. रेकॉर्ड सगळं होतं लिहिलेलं, सगळं रजिस्टर, सगळं रजिस्टर असतंय त्यांचं. गाय भरवून गेल्यानंतर त्या मालकाचं नाव असतंय, मोबाईल नंबर असते, गाव असते. म्हणजे आपल्याला ती पुढे पैदाश कशी बघा आपण हुडकायची, बघायची. बघा मित्रांनो, सगळं रजिस्टर ठेवलेलं असते आपण त्यांच्या ब्लड लाईन साठी. त्या काळी मित्रांनो बघू शकता तुम्ही, 40 रुपये दर गाय भरवायला असताना 3 लाख रुपये झालं होतं. भागिले तुम्ही करा, गणित काढा आणि नक्की मला सांगा. तेव्हापासूनचा हा नाद आहे. खरोखर मी तुम्हाला एक धन्यवाद देतो की तुम्ही असा नाद जपताय. पैसा असून उपयोग नाही हो, पैसा चांगल्या कामी लागतोय. नाही, आम्हाला आमच्या पूर्वजांनी ते शिकवलं, पैशाला किंमत नाही म्हणून. त्यांच्याकडे परिस्थिती तेवढी कठीण परिस्थिती असताना त्यांनीही त्यांच्यापाशी त्यावेळी 6, 7, 8 बैल होती, 20-25 गाया होत्या, म्हशी होत्या. ते सगळंच त्यांनी जोपासलं होतं. मग आम्ही आमच्या लहानपणी काय म्हणायचं, त्यांच्या बरोबर खरसुंडी बाजारला जावा, जतला जावा, सांगुल्याला जावा, असं बाजार फिरायला त्यांच्या बरोबर जायचो. मग त्यावेळी आपल्याला बैलातलं काय कळत होतं, आम्ही आपलं जायचं, कुठं बाजार बघायचा, भजी खायचं, यायचं माघारी. पण ती त्याच्या नादामुळे आम्हाला हे नाद लागला की, हे छंद लागला की पैशाला किंमत नाही, वस्तूला किंमत आहे. मित्रांनो, या मुलाखतीसाठी बघा झेंडापंच आपण बघू शकताय. आता बैलगाडी क्षेत्रात झेंडापंचाला फार मोठं मान आहे. सुदर्शन माने यांनाच खरं तर आपल्याला सांगितलं की मला माहित नव्हतं या दावणीविषयी, काही सुद्धा माहित नव्हतं. शंकर बैल माहित होता मला पळणारा, परंतु या दावणीविषयी माहित नव्हतं. की सुदर्शन मानेनं मला कारव्याच्या मैदानामध्ये म्हटलं की अशी आमची दावण आहे, तुम्हाला मुलाखत घ्यायला यावी लागेल की खिल्लार जनावर आहेत. मी म्हंटल खिल्लार म्हटलं की माझा आवडीचा विषय, मी म्हटलं येऊ, 100% येऊ, तुम्ही एक फोन करा. आज तो योग आला यांच्यामुळेच. प्रसिद्ध झेंडापंच आहेत, अनेक मैदानात माझ्या मते 101 मैदानात झेंडा टाकण्याचं काम केलेलं आहे. निपक्षपाती झेंडा टाकण्याचं काम करतात आणि यांच्यामुळे आज आपल्याला ही दावण उजेडास आली. खरोखर मी यांचं धन्यवाद देतो. सुदर्शन माने कसं आमचं एकदम जिवलग मित्र आहेत आणि आमच्या सोबत त्यांची साथच आहे इथं. हे जे म्हणजे त्यांनी इतक्या वेळेस तर मला सांगितलं नाही की हे कोणा शेटची दावण आहे, आपलीच घरची दावण आहे. म्हणजे घरचाच व्यक्ती आहे, ती आमचा घरचाच व्यक्ती आहे. सर्व काही ती बघायला, बैलांचं नियोजनाला, मैदानातलं सगळं नियोजन तीच बघतात. मग त्यांच्या इच्छेनुसार मग आम्ही आमची सगळं डिस्कशन करूनच त्या गोष्टी पुढे नेत असते. आज बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही एक सरकारी नोकरी सोडून, म्हणजे MSF मधली नोकरी सोडून आज या क्षेत्रामध्ये काय सांगताल थोडस लोकांना? नाही, नोकरी सोडणं हा नादाचाच भाग आहे. आता ही काही घरी कोणाला माहित नाही, फक्त निमित्त होतं कोरोनाचं. आज तागायत माझ्या बायकोला पण माहित नाही किंवा घरातल्या सासू सासऱ्यांनी किंवा आई वडिलांनी माहित नाही की मी नाद म्हणजे नोकरी काय सोडली. पण वास्तविक खरं कारण होतं इकडे शर्यतीचं जो हायकोर्टात
जो निकाल लागला होता त्याच्यामुळेच मी तो नोकरी सोडून आलो. आणि आपल्या मुलाखत मला वाटते मागल्या 15-20 दिवसापूर्वीच झाली असती, पण आपल्या दोघांचं क्षेत्र एकच असल्यामुळं कधी तुम्हाला वेळ नाही कधी मला वेळ नाही, त्याच्यामुळे ही तारीख ऍडजस्टमेंट करून आपण आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही पण तुमच्या मनापासून आभार आहे. कारण तुम्ही आमच्या सारख्या छोट्या माणसाच्या दावणीला भेट दिली. तुमचे छोटं मोठं काय नाही हो, कार्य मोठे, छोटे मोठे कसे काय नाही. नक्कीच मित्रांनो, मुलाखत कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. आणि वळू गायी तुम्हाला या वळूंच्याकडून गायी भरवायच्या असतील तर तुम्ही सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील चिंचणी मंगळूर भीमराव यशवंत निकम खैराटे मळ्यामध्ये तुम्ही येऊ शकताय. नंबर तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलं जातील. थांबतो. 080 नंबर सांगा दादा परत. 83 080 88 896 भीमराव यशवंत निकम. धन्यवाद मित्रांनो मुलाखत संपूर्ण बघितल्याबद्दल. जय जवान जय किसान. पहिला काळ होता कसा होता शर्यतीला जेव्हा तुमचा शंकर पळत होता तेव्हा काळ कसा होता? आता नवीन पिढी वेगळ्याच ह्याच्यात चाललेली शर्यती. पहिला ज्या वेळेला काळ होता त्यावेळेला अड्ड्यावणी चहा बी काय भेटत नव्हता, जेवण बिवण नाश्ता भेट असलं काय भेटत नव्हतं. आमच्या ह्या घरात जाताना शंकर ज्या वेळेला जायचो त्यावेळेला आम्ही 50-60 माणसं जायचो. तर घरात आम्हाला 50-60 अशा भाकरी चवडे बांधून द्यायची, त्याच्यावर चटणी घालून द्यायची. आणि ते उतारल्यानंतर का नाही आम्ही तिथे गेल्यानंतर ती अर्धी भाकरी आम्हाला वाटून यायची. आणि तेवढ्या अर्ध्या भाकरी आम्ही माघारी यायचो. परत गुलालाचा जो रंग बघितला का नाही, आनंद बघितला, असं वर पोहून यायचं. बैल पुढे चालला की आम्हाला वाटायचं आम्ही शिवा चाललोय असं त्या चालत होतो आम्ही. आमच्या नावानं आम्हाला कोण ओळखत नव्हतं. शिवाच्या नावानं आम्हाला ओळखायची, गावाच्या नावानं म्हणायची, भुंड्याच्या नावानं ओळखायची आम्हाला. शिवा शंकर पोहोचतो त्यावेळेला. शंकर लय मोठं नाव. आणि आता बैलगाडी क्षेत्रात तरुण पिढी आली. आता काय गाड्या झाल्या त्या, प्रत्येक जण आपापल्या गाडीवर प्रत्येकाला आता माणसाला मागा लागायला लागते. चल बाबा आम्हाला धरायला बाबा. टेम्पो भरून जात असेल पहिला टेम्पो चुकून जायचो माणसं आम्ही. कुणाला सांगायचं नाही जायलो अड्ड्याला तरी 50-60 माणसं व्हायची. मेट्रो टेम्पो होता त्यावेळेला. वर बसून जायची 15-16 माणसं, खाली बैला बसली टांगड्यातनी बसायची. बैल आमची अशी होती, बैल माणसाच्या पायात बसला तर बैल पाय उचलायला कुठला आलाय. मुंबई पासून आम्ही तशी गेलोय आम्ही. नक्कीच मित्रांनो बघू शकताय की कशी होती पूर्वीची बैलगाडी शर्यत. आता जरी आल्या सगळे गोळ्या मिळानं नाश्ता करत एक समाधान वाटलं.